काय हे खंडाई काय हे खंडाई कर्म ऐसे चिंता करी सदा सर्व रात्रंदिवस आहे चितळ मला तुका म्हणे नाही तुले बळ फळ पाव्या ऐसे चिंता करी सदा सर्व रात्रंदिवस आहे चितळ मला तुका म्हणे नाही आपुले बळ पावेला निश्चय नमस्कार. या ठिकाणी आपण मांजरी इथली एक दिंडी आहे. बरेच किलोमीटर पायी चालून ही भाविक मंडळी, भक्त मंडळी, वारकरी मंडळी आपल्या भजनामध्ये, कीर्तनामध्ये, अभंगामध्ये तल्लीन होऊन आनंद घेत पंढरपुराकडे चालले आहेत. कारण आता आषाढी एकादशी खूप जवळ आली आहे. पांडुरंगाची ओढ वाढलेली आहे, आकर्षण वाढलेलं आहे, प्रेम वाढलेलं आहे. तर वारकऱ्यांची, भाविकांचं काय मत आहे, कसा त्यांचा ऊर्जा आहे, कसा त्यांचा आनंद आहे, 2 मिनिटं आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करू. जय हरी विठ्ठल. बोला. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. मी सागर महाराज टेमक, करजगाव, आणि चालत असणारा स्वामी चंद्रगिरी महाराज पायदिंडी सोहळा अत्यंत मोठ्या श्रद्धेनं पुण्यभूमी पावन क्षेत्र मांजरी या ठिकाणून प्रस्थान करून आज जवळजवळ 7व्या मुक्कामाच्या दिवसापर्यंत आम्ही पोहोचतो होतोय. काही वेळात आम्ही त्या ठिकाणी मुक्कामाच्या ठिकाणी जाणार आहोत. परंतु जात असताना प्रामुख्यानं या वारीच्या वाटेवरती श्री क्षेत्र देवगड संस्थांच्या नंतर अत्यंत शिस्तबद्ध असणारी जी वारी म्हणून ओळखल्या जाते तिला प्रामुख्यानं स्वामी चंद्रगिरी महाराजांचा पायदिंडी सोहळा म्हणून या ठिकाणी प्रख्यात आहे. आणि अशा या दिंडी सोहळ्यामध्ये पुरुष भाविक असतील, महिला भाविक असतील, अत्यंत मोठ्या श्रद्धापूर्वक अंतःकरणाने या ठिकाणी वारीमध्ये सहभागी झाल्यात. अंतःकरणातील मल, विक्षेप, आवरण या सर्व गोष्टींचा त्या ठिकाणी निवारण करून सर्व भाविक भक्त मोठ्या आनंदानं विठुरायाला भेटण्याकरता आषाढी कार्तिकेच्या वारीसाठी सहभागी झाले. आणि या वारीमध्ये प्रामुख्यानं आमच्या वारीचे काही महत्त्वाचे वैशिष्ट्य असे आहेत. महत्त्वाच्या वैशिष्ट्यामध्ये खऱ्या अर्थानं आम्ही स्वच्छतेला नेहमी प्राधान्य देणारे माणसं आहोत. आणि ती स्वच्छता जवळजवळ आज निघाल्यापासून 7 दिवसापर्यंत आतापर्यंत जेवढे काही माणसं आमच्या वारीला भेट देऊन गेले त्यांनी सर्वांनी या वारीमध्ये स्वच्छता ही एक विशेष ओळख आहे बुवा असं आम्हाला सांगितलं. आणि याच माध्यमातून खऱ्या अर्थाने या वारीतील स्वामी चंद्रगिरी महाराज तरुण भजनी मंडळ असतील, या वारीतील असणारे संयोजक मंडळी असतील, या वारीतील असणारे तरुण संयोजक मंडळी असतील, सर्वजण अत्यंत तनमन धनाने या ठिकाणी वारी करता विठुरायाला भेटण्याकरता अत्यंत प्रयत्नशील आहेत आणि अत्यंत श्रद्धा अंतःकरणानं या ठिकाणी उपस्थित आहेत. आपण सर्वजण विठुरायाला भेटण्याकरता जेवढ्या आतुरतेनं चाललेलो आहोत अगदी तेवढ्याच श्रद्धेनं आपण या वारीमधील स्वच्छता असेल, या वारीमधील संवेदनशीलता असेल, नवे नवे या वारीमधील असणारी सगळ्यांची देखभाल असेल तेवढ्याच ताकदीनं घेतल्या जाते अशी प्रामुख्यानं वैशिष्ट्य स्वामी चंद्रगिरी महाराज पायदिंडी सोहळ्याची या ठिकाणी सांगता येतील. रामकृष्ण हरी. धन्यवाद. खूप सुंदर शब्दामध्ये महाराजांनी वर्णन केलंय. शिस्त आणि स्वच्छता याच्यावर त्यांचा विशेष जोर आहे. दिंडीचं शिस्त हे सगळ्यात मोठं त्यांचं म्हणणं आहे आणि स्वच्छता सुद्धा. तर दोन्ही गोष्टी त्यांनी आवर्जून उल्लेख केला आहे. त्यांचे सहकारी त्यांना खूप चांगलं सहकार्य करतायत आणि खूप मोठ्या संख्येने ही दिंडी पंढरपूरकडे चाललेली आहे. 2-4 छोटे छोटे प्रश्न आहेत माझे, मी विचारतो. आषाढी एकादशीला आणखीन काय एक नाव आहे सांगता येईल का माऊली? आषाढी एकादशीला आणखीन एक नाव आहे देवशाहिनी. अगदी बरोबर आहे, देवशाहिनी एकादशी. आणि देहू आणि आळंदी कोणत्या नदी किनारी बसलेले आहेत? इंद्रायणी. बरं, या ठिकाणी संत ज्ञानेश्वर महाराजांचा जो ग्रंथ आहे त्याचं आणखीन एक नाव आहे, सांगता येईल का? भावार्थ दीपिका. अगदी बरोबर आहे, भावार्थ दीपिका आहे त्याचं पूर्वीचं नाव आहे. संत ज्ञानेश्वर माऊली जे आहेत त्यांचे भाऊ बहिणींचे नाव सांगता येतील का? निवृत्ती ज्ञानदेव, सोपान मुक्ताबाई, एकनाथ नामदेव, तुकाराम. बरं. हा त्यात आपला ओघामध्ये वारकरी म्हणल्यावर ते येतच आपोआप. ते येणारच. आमचा येते ते आपोआप येतं, ते क्रमानं बांधलं गेलं.
वारकरी भाविक भक्तगण म्हणल्यावर ते आपण सब संतन की जय सब तसं ते प्रकार आहे. बरोबर असू द्या, हरकत नाही. पंढरपूर कोणत्या नदी बसलेलं आहे? बरं, आळंदीचं आणखीन एक नाव काय आहे? अलंकापुरी. बरोबर आहे, अलंकापुरी. हरिपाठामध्ये किती अभंग आहे माऊली? 28. काही 27 म्हणतात, काही 28 म्हणतात. 28. आपले जे लाडके प्रिय भगवंत आहे विष्णू, पांडुरंग, विठ्ठल एकच आहे. देवशयनी एकादशीहून ते 4 महिने योगनिद्रेमध्ये जातात, त्याला आपण चतुर्मास म्हणतो. कार्तिक एकादशी पासून आपले जे भगवंत आहे लाडके प्रिय विष्णू पुन्हा जागृत होतात आणि सृष्टीचा भार सांभाळतात. त्या दरम्यान आपल्याकडे एक श्रावण सुरू होतो. देवाचे देव महादेव येतात आणि ते सृष्टीचा सांभाळ करतात. मग आपल्याकडे गणपती येतात, मग देवी येतात, मग पितृ येतात. अशा पद्धतीने कर्मक्रमाने ते आपल्या सृष्टीचा भार सांभाळतात. 4 महिने आपल्याला पोरकं ठेवत नाही. 4 महिने सुद्धा महादेव येतात, गणपती येतात, देवी येतात, पितृ येतात आणि सगळ्या शेवटी परत आपले देवाचे देव लाडके प्रिय भगवान विष्णू कार्तिक एकादशी परत येऊन सृष्टीचा भार सांभाळतात. विष्णूंची कोणती यात्रा सुरू झाली 2-3 दिवसापूर्वीच? जगन्नाथ. अगदी बरोबर आहे, जगन्नाथ यात्रा. बरोबर आहे, जगन्नाथपुरी. जगन्नाथ यात्रा खूप मोठी आहे. पंढरपूरची यात्रा खूप मोठी आहे. नाथ षष्ठीची यात्रा सुद्धा खूप मोठी आहे. यात्रा आपल्याकडे खूप प्रसिद्ध आहे. कावड यात्रा आहेत, अनेक यात्रा निघतात आपल्याकडे. आपण भक्ती भावाने भगवंताला प्रसन्न करण्यासाठी यात्रा करण्यामागे उद्देश हा असतो की आपण थकतो, आपली एनर्जी जमते. आता काही लोक 60 किलोमीटर चालतात, काही 100, काही 150, काही 350, काही माऊली 400 किलोमीटर पायी चालतात. 400 किलोमीटर पायी चालणं सोपं नाहीये. ज्यावेळेस भक्त भाविक वारकरी थकतो त्यावेळेस तो झोपतो आपोआप. त्याच्या मनात कुठली विचार येत नाही, मनात झोप लागते आणि नव्या दिवशी परत उत्साहाने उठतो. त्यावेळेस ती ऊर्जा जी आपल्याकडे पांडुरंगाकडनं, विठ्ठलाकडनं, विष्णूकडनं मिळते. मग ते तुमचं शिक्षण असो, संसार असो, जीवन असो, आपल्या ऊर्जा संपतात. थकतो आपण, बऱ्याच वेळेस तुम्ही म्हणतात थकलो, आता इच्छा नाही आहे, पण परत जागृत करून परत आपले भगवंत आपल्याला ऊर्जा देऊन परत उभा करून आपल्याला उभं करतात. असा हा आपला सोहळा आहे. खूप चांगल्या पद्धतीने महाराजांनी वर्णन केलं आहे. तुमची दिंडी सुद्धा खूप चांगली आहे. हार्दिक शुभेच्छा, धन्यवाद. जय हरी विठ्ठल, रामकृष्ण हरी.